चैत्र महिन्यात पंचमीच्या दिवशी आपण कोणती सेवा करावी, त्याचबरोबर आपल्या मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी, सरस्वती मातेची अखंड कृपा राहावी, त्यासाठी आपण काय करायला हवं. त्यानंतर महत्त्वाचं की पंचमीच्या दिवशी आपण ललिता जी देवी आहे तर त्यांची सेवा कशी करावी आणि ती का करावी याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर पहा, ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रीमध्ये पंचमीच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतच असतो, पण पंचमीचं सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. कारण जी ललिता देवी आहे तर ललिता मातेची पूजा आपण पंचमीला सुद्धा केली जाते, म्हणून त्याचं खूप महत्त्व असतं पंचमीच्या दिवसाचं. म्हणूनच की ललिता देवी ही आपल्या हृदयाची देवी मानली जाते. म्हणजे जसं प्रत्येक अवयवाचं एक विशिष्ट असं महत्त्व असतं, त्याच पद्धतीने हृदयासाठी कोणतीही अडचण असेल किंवा आपलं आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकाला वाटतच असतं, पण त्यासोबतच आपण जर सेवा भक्ती केली तर त्याने सुद्धा आपल्याला चांगले त्याचे फायदे मिळत असतात. म्हणूनच हृदय आपलं चांगलं राहावं, निरोगी राहावं आणि कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये किंवा असेल काही कारणं असतील किंवा कसला कोणाला त्रास असेल तर त्यांनी सुद्धा ललिता देवीची पूजा जरूर करावी. तर ती पूजा कशा पद्धतीने करावी, सर्वात महत्त्वाचं की पंचमीच्या दिवशी आपण ललिता सहस्रनाम आहे तर ललिता सहस्रनाम बोलून आपण कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या फोटोवर किंवा कुलस्वामिनी मातेचा समजा मूर्ती असेल तरीसुद्धा चालू शकतं. किंवा जर तुमच्याकडे कुलदेवीची टाक मूर्ती वगैरे नसेल तर मग लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, टाक असेल तरीसुद्धा चालू शकतं. तर कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर आपण कुंकुमार्चन करायचं आहे. ललिता सहस्रनाम स्तोत्र बोलत असताना, ललिता सहस्रनाम जे आहे ते बोलत असताना आपण कुंकुमार्चन सेवा जरूर करावी. हा अतिशय प्रचंड दैवी शक्तीने भारलेला असा तो कुंकू असतो, तो आपण स्वतः लावायचा आहे. घरातल्यांनी सुद्धा तो कुंकू लावायलाच हवा. त्याचबरोबर ज्यांना कोणाला जर ही सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी कमीत कमी मोबाईलवर नुसतं तुम्ही ऐकलं ललिता सहस्रनाम स्तोत्र तरीही चालू शकतं. आणि त्यानंतरचं महत्त्वाचं की जेव्हा आपण ललिता सहस्रनाम स्तोत्र पठन करून कुंकुमार्चन करतो, ती अतिशय खूप जास्त प्रभावी अशी ती सेवा असते. म्हणूनच प्रत्येकाने पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनाम स्तोत्र पठन करा. ललिता सहस्र जे आहे ते बोलून कुंकुमार्चन सेवा जरूर करावी. त्यानंतर महत्त्वाचं की ही सेवा कोणी करावी, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण ही सेवा करू शकतं. महिलासुद्धा करू शकतात आणि पुरुषसुद्धा करू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं की ललिता पंचमीच्या दिवशी पुरुषांनी सुद्धा जर त्यांना म्हणजे खूप बिझी असतील आणि जास्त वेळ नसेल तर अशा वेळेला त्यांनी ललिता सहस्रनाम स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही पठन केलं किंवा मोबाईलवर ऐकलं तरीही चालू शकतं. त्यानंतर महत्त्वाचं, कारण ललिता सहस्रनाम स्तोत्र जसं मी अगोदरच सांगितलं की हृदयासाठी आपण ही सेवा जर केली तर त्याचे आपल्याला खूप चांगले लाभ होत असतात. ललिता सहस्रनाम स्तोत्र तुम्ही बोललात तरी चालेल किंवा ते श्रवण केलं तरी सुद्धा त्याचे तेवढेच फायदे असतात. म्हणून तुम्ही जर नसेल शक्य, वेळ नसेल किंवा वाचायला ते कठीण वाटत असेल किंवा अजून काही कारणं असतील तर अशा वेळेला तुम्ही ते श्रवण केलं, फक्त ऐकलं तरीसुद्धा चालू शकतं. त्यानंतरची महत्त्वाची सेवा की पंचमीच्या दिवशी ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये पंचमीचं महत्त्व आहे, वसंत पंचमी, तसं ललिता पंचमीचं खूप जास्त महत्त्व असतं. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पंचमीला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात, जी मी अगोदर सांगितली तीसुद्धा. आणि आत्ता जे सांगणार आहे हे सुद्धा तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पंचमीला सुद्धा तुम्ही ही सेवा जरूर करावी. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती स्ट्रॉंग राहण्यास मदत होत असते, मुलांची एकाग्रता वाढत असते, स्मरणशक्ती वाढत असते आणि अभ्यासात सुद्धा चांगली प्रगती व्हावी, म्हणून तुम्ही ही सेवा करू शकतात. त्यानंतर की अगदी लहान मुलं असतील तरी तुम्ही करू शकतात किंवा कितीही मोठे असले तरीसुद्धा ही सेवा प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी जरूर करावी. तर ते काय करायचं आहे, तर ललिता पंचमी किंवा पंचमीच्या दिवशी आपण अगदी प्रत्येक पंचमीलाही करावं. तर पंचमीच्या दिवशी आपण आपल्या मुलांच्या, लहान असतील, मुलगा असेल मुलगी असेल, लहान असतील मोठे असतील तरीसुद्धा त्यांच्या जिभेवर आपण दर्भाच्या काडीने एम लिहायचं आहे.
ऐम हा बीज मंत्र आहे आणि जे आपल्या नवार्णव मंत्रामध्ये ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो मंत्र आहे हा नवार्णव मंत्र आहे. तर याच्यात जे बीज आहे तर प्रत्येक बीजाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणूनच पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने एम लिहावं, कारण एम हा जो बीज मंत्र आहे हा सरस्वती मातेचा मंत्र आहे. त्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती चांगली राहते, एकाग्रता वाढते आणि त्यांना अभ्यासात प्रगती होत असते. म्हणूनच प्रत्येकाने ही सेवा जरूर करायला हवी. त्याचबरोबर की पंचमीच्या दिवशी सुद्धा दररोज केलं तर अतिउत्तम, नसतील करत तर कमीत कमी पंचमीच्या दिवशी तरी आपल्या मुलांच्या म्हणजे त्यांना आपल्या जवळ बसवून किंवा जर ते मोठे असतील तर त्यांच्याकडून सरस्वती मातेचा जो मंत्र तुम्हाला येत असेल, माहीत असेल, तर सरस्वती मातेचा मंत्र त्यांच्याकडून आपण जास्तीत जास्त वेळा बोलून घ्यायचा आहे. कमी म्हणजे अगदी 1 माळ जप केला त्यांनी तरीही चालू शकतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त केला तर अतिउत्तम. पण कमीत कमी 1 माळ तरी आपण सरस्वती मातेचा जो मंत्र आहे तर तो आपण त्यांच्याकडून ती सेवा करून घ्यायची आहे. आणि जर समजा सरस्वती म्हणजे ते मुलं जर करू शकत नसतील, लहान असतील, तर मग तुम्ही त्यांना फक्त आपल्या जवळ बसवा आणि तुम्ही बोललेत आणि त्यांनी फक्त श्रवण केलं तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने करा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने स्मरणशक्तीची गरज ही फक्त मुलांना म्हणजे जे अभ्यास करत असतात त्यांनाच असते असं नाही. प्रत्येकाला स्मरणशक्ती चांगली राहणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच की ही सेवा मुलांकडून सुद्धा करून घ्यावी आणि आपण स्वतःसुद्धा करायची आहे. तर ही अतिशय महत्त्वाची सेवा आहे. तर एम लिहायचा आणि मुलांकडून सरस्वती मातेचं स्तोत्र, मंत्र हे मुलांकडून पठण करून घ्यावं. प्रज्ञाविवर्धन स्तोत्रसुद्धा तुम्ही मुलांना दररोज बोलायला जरूर सांगा. प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं सुद्धा खूप असं महत्त्व आहे. तर अशी ही माहिती आहे. जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. लक्षात घ्या, पंचमीचा दिवस चैत्र नवरात्री असेल किंवा शारदीय नवरात्री असेल किंवा गुप्त नवरात्री असेल तर त्यांच्यात येणारी नवरात्रीमध्ये येणारी जी पंचमी असते त्याचं खूप जास्त महत्त्व असतं. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मुलांकडून ही सरस्वती देवीची सेवा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर ललिता सहस्रनाम बोलत कुंकुमार्चन करा किंवा ललिता सहस्रनाम स्तोत्र आहे ते तरी कमीत कमी पठण करा. आणि अगदी तुमच्याकडे जर समजा कोणतीही मूर्ती नसेल म्हणजे कुलदेवीची जर टाक नसेल तर तुम्ही अगदी श्रीयंत्रावर केलं तरीसुद्धा चालू शकतं. अशा पद्धतीने ललिता पंचमी म्हणजे पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनाम स्तोत्राची विशेष प्रभावी अशी सेवा जरूर करावी. पंचमीच्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने सेवा तर करायचीच आहे, पण त्यासोबतच आपल्या कुलदेवीची सेवा म्हणजेच दुर्गा सप्तशती पाठाची सेवासुद्धा करायची आहे. दुर्गा सप्तशती पाठ पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी ह्या दिवशी तुम्ही पठण केलं तरीही चालू शकतं. जर तुम्हाला 9 दिवसात 14 पाठ करणं शक्य झालं नसेल तर जेवढे पाठ होतील तेवढेसुद्धा तुम्ही करू शकतात. किंवा जर अगदी फक्त नाहीच जमलं तर एका दिवशी तुम्ही 2-2 पाठ केले तरीसुद्धा बरेच पाठ तुमचे होतील आणि 1 पाठ केला तरीही हरकत नाही. तर लक्षात घ्या, दुर्गा सप्तशती पाठ खूप अतिशय दिव्य सेवा आहे आणि हे करणं शक्य नसेल तर कमीत कमी सिद्धकुंजिका स्तोत्राची जी काही सेवा आहे तीसुद्धा तुम्ही करू शकतात. म्हणजेच सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. पण प्रत्येकाने दुर्गा सप्तशती पाठ वाचण्यावरच आपण भर द्यायला हवा. शक्य नसेल तर मग तेव्हा आपण सिद्धकुंजिका स्तोत्राची जास्तीची आवर्तनं करावी. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही आरती लावत असेल देवीची, जे आपले कुळाचार असतात ते सुद्धा जरूर करायला हवेत. अगदी सुरुवातीला नसेल जमलं तर तुम्ही अगदी सप्तमी, अष्टमीला केलं तरीही चालू शकतं. श्री स्वामी समर्थ.